अंधेरीतील वस्त्रोवा येथील मूळ भूमिपुत्र असलेल्या पावसकर कुटुंबियांनी त्यांच्या वहिवाटीतील जमिनीवर करण्यात आलेल्या सर्वेला तीव्र विरोध नोंदवला आहे। आम्ही पट्टेदार असूनही कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीररित्या सर्वेक्षण करण्यात आले असून आमच्या प्रॉपर्टीवर महाराष्ट्र शासन नाव चढविण्यात आले आहे, असा आरोप पावसकर कुटुंबियांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी अंधेरी येथील नगर भूमापन कार्यालयात लेखी हरकतही दाखल केली आहे। महाराष्ट्र शासन हे महसूल विभागाच्या दृष्टीने फक्त महसुलाचे मालक असते। प्रत्यक्ष जमिनीचा मालक मात्र शेतकरीच असतो। परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि त्यांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत काही बिल्डरांच्या संगनमताने ही जमीन लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे। पावसकरजी काय सांगाल, या ठिकाणी जे आपल्या मिलकतीवर या नगर भूमापन अधिकारी कार्यालय यांच्याकडून जे सर्वे आले होते त्याला आपण विरोध केलेला, नक्की काय कारण आहे? तिकडे आमची वहिवाट आहे पूर्वीपासूनची आणि तिकडे आम्ही शेतकरी आहोत, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर हरकत घेतली आणि आम्ही पट्टेदार आहोत आणि आम्हाला काही नोटीस न बजावता ते लोक मोजणी करण्यात आलं, त्यामुळे आम्ही विरोध केला त्यांना। पट्टेदारांना नोटीस नाही, काही नाही दिलं, त्याच्यामुळे आम्ही हरकत घेतली त्याच्यावरती आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाचं नाव चढवलेलं आहे आणि ते कसं चढवलं, पट्टेदारांना न नोटीस देता हे नाव चढवलं गेलं आहे, याच्याबद्दल आम्ही हरकत घेतलेली आहे। या ठिकाणी आपण लेखी हरकत देण्यासाठी आलात? आता लेखी हरकत दिलेली आहे मी त्यांना, राहुल पाठक करून त्यांच्याकडे आम्ही लेखी हरकत दिलेली आहे। आता या ठिकाणी माशेलकर साहेब आहेत। साहेब, या ठिकाणी यांच्या म्हणण्याप्रमाणे का महाराष्ट्र शासनाचं नाव आहे त्या प्रॉपर्टीवर असं त्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने त्यांना अर्ज करण्यात आला होता आणि फी भरून त्या ठिकाणी ते सर्वेसाठी आले होते असं यांनी म्हटलेलं आहे। परंतु हे वहिवाट मिलकतदार आहेत तरी देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन कसं काय मालक होऊ शकतो, काय सांगाल त्यांनी? जय भीम। या प्रकरणामध्ये पावसकर हे मूळचे भूमिपुत्र आहेत, वर्सोवातले, मुंबईतले। त्यांना न कळवता आज वर्ष दीड वर्ष झालं त्यांचं प्रकरण याच कार्यालयात प्रलंबित आहेत। कोकण आयुक्तांनी संबंधित मिळकतीत चौकशी करा म्हणून असे त्यांना आदेश दिलेत, त्याची अंमलबजावणी न करता या एक 5-6 महिन्यामध्ये महाराष्ट्र शासन असं प्रॉपर्टी कार्डवर नाव चढवलं। त्या नाव चढवल्याने आम्हाला काय फरक पडत नाही, कारण प्रॉपर्टी कार्ड हा मुळात महसुलाचा कागदच नाहीये, कळलं का? आता झालं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासनाने नाव चढवलं। महाराष्ट्र शासनाचं नाव काय असते हे गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाचं नाव फक्त तात्पुरतं असतं। जो मूळ शेतकरी आहे त्यांनी अर्ज केला आणि राहिलेले त्यांचा जो महसूल आहे तो भरला का महाराष्ट्र शासनाचं नाव निघून जाईल। पण महाराष्ट्र शासनाचं नाव म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। आपल्याकडे खोती कायदा होता। खोती कायदा हा ब्रिटिशांनी आणला, म्हणजे शेतकऱ्यांकडे महसूल गोळा करण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली गेली, त्यांना खोत असं संबोधलं जात। खोतांना फक्त महसुलाचे अधिकार होते। खोती अबॉलिश झाली, म्हणजे खोत संपुष्टात आले। कुळ कायदा आला। कुळ कायद्याच्या अनुषंगाने जेव्हा कुळ कायदा 1457ला आम्ही जमिनीचे मालक झालो, जागेवर जो होता तो जमिनीचा कृषिक दिन आम्ही मालक झालो। खोतांना जे अधिकार होते, म्हणजे खोतांना महसुलाचे अधिकार होते, ते अधिकार फक्त महाराष्ट्र शासनाकडे आले। म्हणजे महाराष्ट्र शासन हे फक्त महसुलाचे मालक, ते जमिनीचे मालक नाही। पण आमचं अज्ञान, शेतकऱ्यांचं अज्ञान, कारण शेतकरी हा शेती करेल, पोटा पाण्याचं बघेल का कार्यालय फिरेल का कायद्याचा अभ्यास करेल? कायद्याचा अभ्यास करणारा कोणच सांगत नाही की तुम्ही जमिनीचे मालक आहेत। त्यांनी खोती कायद्यावर, खोत्यांवर, कुळांवर कधी भाष्य नाही केले। ते फक्त प्रॉपर्टी कार्डवर चौरस मीटरमध्ये क्षेत्रफळ दाखवतात आणि कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामध्ये युक्तिवाद फक्त चौरस मीटरवर असल्यामुळे आम्ही शेतकरी तिकडे हरलो म्हणून घोषित होतो। कारण मुळात वकिलांनाच कायद्याचा अभ्यास नाहीये आणि त्या कायद्याचा अभ्यास जरी असला तर शेतकऱ्यांची कशी फसवणूक होईल याकडे त्यांचं लक्ष असतं, कल असतो। कारण शेतकरी, सामान्य शेतकरी ज्यांच्याकडे लिखाणाला 2 रुपये खर्च करायला पेनाच्या शाईसाठी पैसे नाही आहेत, तो या कोर्ट कचेऱ्यांच्या नादी कोण लागणार आहे? म्हणून कोणत्याही प्रकारे थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करा, समोरच्याला कोर्टामध्ये न्या आणि कोर्टामध्ये तुमचे विल्हेवाट लावा, एवढंच चाललंय आणि काहीच नाही चाललं। या अधिकाऱ्यांना इथे काहीच अधिकार नाही आहेत। आज ती आमची वहिवाटीतली जागा आहे, उद्या आम्ही पोलिसात तक्रार करू। राहुल पाठकांना आता आम्ही सांगितलं आहे की बाबा तू ती माझ्या वहिवाटीतल्या जागेत कोणत्या काय ताकदीने, म्हणजे
कोणत्या अधिकाराने आलास तिकडे मोजणी करायला? ते म्हणाला आम्हाला कल्पना नव्हती, तुम्ही पत्र द्या, हे द्या. अरे आम्ही का द्या? ऑलरेडी तुमच्याकडे पत्र आहे. CTS वर आम्ही भांडत नाही, गाव आमचं आहे, विलेज राईट्स आमच्याकडे आहेत आणि तुम्ही नको त्या गोष्टीवर कारवाई करताय. त्यांना फक्त बिल्डरांकडनं संगनमत करून आपल्या झोळीत काय पडतं तेच बघायचे. मुंबईतल्या भूमिपुत्रांचे SRA मध्ये वाट लावायची एवढंच ठरलं आहे. कारण भूमिपुत्रांना काही द्यायचं नाही, 50-51% मेजॉरिटी करायचा, एक अर्ज करायचा SRA प्राधिकरण अजिबात निगरगट्ट एवढा आहे की तुमच्याकडे ते बघायला मागत नाहीये. यांच्या मिळकतीवर ज्या सर्वेचा जो नोटीस लावली, ज्या दिवशी सर्वेची नोटीस लावली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही हरकत घेतली आहे. कोष्टी ना, नंदकुमार कोष्टी यांच्याकडे हरकत अर्ज त्या दिवशी दिला आहे. त्या अर्जावर कोणतीही कारवाई न होता तिकडे मोजणी झाली आहे, सर्वे झालाय. म्हणजे हा बेकायदेशीर आहे. आता आम्ही जे म्हणजे गवई साहेबांनी सांगितलंय की तुमच्या प्राधिकरणाकडे जे जे तक्रार ते तुम्ही निवारा. प्रत्येकाने कोर्टात यायची गरज नाही, सामान्य माणूस कोर्टात नाही येऊ शकत, याकडे तुम्ही लक्ष द्या. पण कोणी नाही, प्रत्येक जण हेच सांगतो की तुम्ही उठा कोर्टात जा, आम्ही काय चुकीचं केलं आमच्या विरोधात कोर्टात जा. कारण त्यांना माहिती आहे सामान्य शेतकरी कोर्टात जाऊ शकत नाही. साहेब, या ठिकाणी तो मुंबईमध्ये हा सगळा प्रकार चालू आहे, त्याकडे आपण कसं बघता आणि काय म्हणाल आपण? आता प्रश्न असा आहे की मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या जमिनींना 5 ते 10 कोटी रुपये गुंठा आलाय आणि शेतकरी अनेक वर्षापासून तिथे राहतात. त्यांना जमिनीचं मूल्य माहित नाही, त्यांना जमीन ही अमूल्य आहे, म्हणजे आम्ही इथे राहतो, ही आमची मातृभूमी आहे अशी भावना आहे. परंतु बिल्डर हे इथल्या प्रशासनाला, पोलिसांना, वकिलांना, न्याय व्यवस्थेला आणि राजकीय नेत्यांना सगळ्यांना हाताशी धरून या जमिनी बळकावत आहेत असं म्हणायची वेळ आली. सामाजिक क्षेत्रात या कुळांच्या जमिनीच्या हक्काच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड निराशा आता यायला लागली. कारण ह्या सगळ्या व्यवस्था शेतकऱ्याच्या विरोधात आहेत आणि शेतकऱ्यांकडे लढायला पैसा नाही, वकिलांकडे किंवा न्यायालयात जायला त्याच्याकडे ते धाडस नाही आहे आणि ही सगळी न्याय व्यवस्था शेतकऱ्यांचे अधिकार नाकारण्यासाठीच बसलेली आहे. आपण नेहमीच दिबा पाटील साहेबांचं नाव घेतो. 2 वेळा खासदार असलेला, 4 वेळा आमदार असलेल्या माणसाला सुद्धा सरकारने गोळ्या घातल्या, 5 माणसं मारली जे जमिनी हक्कांसाठी लढत होते. मुंबईकरांना हे अजिबात माहित नाही की जमिनीसाठी एवढा मोठा संघर्ष करावा लागतो. आणि म्हणून आज ह्या शेतकऱ्यांनी जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज या नगर भूपंप अधिकारी वर्सोवा यांना दिलेले आहे की आमची इथे वहिवाट आहे. मी पावसकर असतील, आमचे गुरुजी असतील किंवा माशेलकर असतील यांना यासाठी धन्यवाद देतो की शेतकरी जमीन कसतो, तिथे राहतो, घर बांधून 100 वर्षापासून राहतो. याला वहिवाट हा शब्द आहे. वहिवाट सुद्धा मालकी असते. या एका शब्दासाठी मुंबई पेटवण्याचं काम या मंडळींनी केलंय, ते सगळे अभिनंदनास पात्र आहेत. आणि वहिवाट या शब्दाचा अर्थ आमच्या महसूलला कळत नाही, म्हणजे प्रशासनाला कळत नाही, आमच्या आमदार खासदारांना कळत नाही, आमच्या न्याय व्यवस्थेला सुद्धा कळत नाही. कारण न्याय त्यांचा एकच आहे, बिल्डरांना न्याय द्यायचा, करोड रुपये कमवायचे आणि शेतकऱ्याला संपवायचे. आणि म्हणून यांनी हा अर्ज आता दिलेला आहे, लेखी अर्ज दिलाय. आम्ही हवेत बोलत नाही, जे सत्य आहे ते. कारण का आमचा अनुभव वाईट आहे. लोढाच्या विरुद्ध अशा प्रकारचा आम्ही स्टेटमेंट दिल्यानंतर 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा केला होता आणि म्हणून अर्ज दाखवतो. याच पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांना अशोक हजारे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचं पत्र आहे की सूर्यकांत लक्ष्मण पावसकर यांच्या पत्रानुसार त्यांची पहिल्यांदा दखल घ्यावी, त्यांची नोंद घ्यावी असं पत्र आहे. याच्यावर हा विभाग कारवाई करत नाही. कुठल्या तरी माणसाने अर्ज केला आणि मोजणी करतो. आता मोजणी झाली की 400-500 पोलीस येतील काही दिवसांनी आणि तिथे राहणाऱ्या लोकांना बाहेर काढतील. कारण ते सांगतील की इथे जमीन महाराष्ट्र शासनाची आहे. जमिनीचे मालक हे भारताचे नागरिक आहेत. माशेलकरांनी आता महाराष्ट्र शासन म्हणजे काय, फक्त कर घेण्यापुरते ते आहेत, महसूल घेण्यापुरते आहेत, ते काय मालक नाहीत. मालक हे भारताचे नागरिक, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही नागरिक आहोत, हे नाहीत, हे नोकर आहेत सरकारचे. पण उद्या ह्या भूमापन अधिकाऱ्यांच्या बरोबर पोलीस पण येतील, पोलीस पण सांगतील तुमचा 7/12 दाखवा. 7/12 तर महाराष्ट्र शासनाचा आहे, म्हणून तुम्ही बाहेर पडा असं होईल. मुंबईत अशाच प्रकारे कारवाई करून कोळीवाडं, गावठाणं संपवली, शेत जमिनी संपवली. आणि म्हणून आता जी अंतिम लढाई आहे ती जमीन हक्कांची आहे. मी इथे सगळे आमचे नागरिक आहेत, कॅमेरा फिरवा, त्यांना दाखवा, सगळ्या महिला आहेत, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. तुम्ही माणसं पाहिलीत ते अत्यंत भोळी आहेत आणि यांचा अधिकार संपवण्याचं काम असेल तर यासाठी संपूर्ण मुंबईकरांनी यासाठी उभं राहिलं पाहिजे.
वेसावे किंवा वर्सोवा हे जे गाव आहे हे कोळी गीतांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे नाचासाठी, सांस्कृतिक नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु आता आपल्याला जमिनींचा संघर्ष करायचा आहे. जो संघर्ष भारत पाकिस्तान युद्धात, जो संघर्ष चायना आणि भारताच्या युद्धामध्ये जमिनीसाठी सैनिकांनी छातीवर गोळ्या झेलल्या आणि जमीन वाचली. जमीन अशीच मिळत नसते, जगात संघर्ष जमिनींसाठी झालेत. आज मुंबईच्या भूमिपुत्रांचा संघर्ष करण्यासाठी लोकांना लढावं लागेल, कारण प्रचंड पैसा, मोठमोठ्या गाड्या घेऊन हे जेव्हा बिल्डर लोक इथे येतात तेव्हा त्याला सगळेजण बळी पडतात, राजकीय नेते बळी पडतात. मी सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगेन की तुम्ही 7/12 जिवंत करायला निघालेत, तुम्ही वारसांच्या नोंदी घ्यायला निघालेत, वहिवाटदारांच्या नोंदी घ्यायला निघालेत. प्रत्यक्षात काय, प्रत्यक्षात याच्या विरुद्ध कृती घडते. आणि म्हणून नोटबंदी केल्यानंतर काळा पैसा बाहेर येईल असं सांगितलं होतं आमच्या पंतप्रधानांनी. झालं उलट. आमच्या गरीब मावशांच्या कोनाड्यात ठेवलेल्या नोटा होत्या त्या बाहेर काढाव्या लागल्या. आणि भिकारी कोण झाले? कष्टकरी. आणि श्रीमंत कोण झाले? अदानी आणि अंबानी. हाच प्रकार शासनाच्या घोषणेचा प्रत्यक्ष मुंबईकरांना जर असा अनुभव असेल तर उर्वरित महाराष्ट्रात देशात काय? आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की वहिवाट, जमीन कसणं या शब्दावर काम करण्यासाठी आदरणीय माशेलकर आमचे आहेत, भंडारी समाज नेते गुरुजी आहेत आणि पावसकर आहेत, यांच्या पाठीमागे सगळ्या मुंबईने उभा राहावं. वेसावकरांनी आपली जमीन वाचवण्यासाठी आता लढायला मैदानात उतरावं. जसं आम्ही नाचण्यामध्ये प्रसिद्ध आहोत तसं लढण्यामध्ये लोकनेते दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन लढायला उतरावं असं प्रेमाची, कळकळीची विनंती मी आज करतो. या ठिकाणी आपल्यासोबत शशिकांत जुन्नरकर साहेब आहेत, जे मुंबईचा त्यांना एकदम दांडका अभ्यास आहे. खूप जवळपास ते इंग्रजांच्या पूर्वी ते तिथे पोहोचले असेल असं एवढं ज्ञान त्यांच्याकडे मुंबई विषयी आहे. त्यांना एक प्रश्न विचारतो, त्यांच्याकडून मला खूप चांगलं ऐकायला मिळालं. त्यांनी मला सांगितलं हट आणि हाऊस यामध्ये फरक आहे. आज गावानं सुद्धा झोपडपट्ट्या समजून तोडलं जाते. उदाहरण सायन कोळीवाड्याचं आहे. ते जवळजवळ 721 घरांचं गावठाण होतं, पण प्रत्येक घर झोपडी आहे म्हणून त्यांना तोडलं. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकालाविषयी त्यांना माहिती आहे, त्यांचं ते त्यांनी सांगावं अशी विनंती आहे त्यांना. हट आणि हाऊस बाबत सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, त्यांच्या प्रति संबंध महाराष्ट्रात सर्वांकडे आहे, पण त्याचा अंमलच होत नाहीये. रयतवारी कायदा आहे, त्याचे न्याय निर्णय आहे, त्याचा अंमल होत नाही. वंशाधिकार कायदा आहे, त्याचे न्याय निर्णय आहेत, त्याचा अंमलच होत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे तलाठ्याच्या लेवलला जाऊ शकत नाही. अत्यंत सुशिक्षित बुद्धिमान अशा माणसांचं काम आहे आणि हे सगळ्या खालच्या पातळीवर भ्रष्टाचार चाललाय. एवढाच वाद आहे आज. हट आणि हाऊस मधला फरक. हट आणि हाऊस मध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तो त्या ठिकाणी रात्री 12ला आणि 2ला येऊन दुसऱ्याच्या घरात घुसला त्याला हट म्हणतात, झोपडपट्टी. आणि घर म्हणजे ज्यांनी मान पान सन्मान अधिकार असं येऊन पद्धतशीर बांधलेलं आहे ते त्याचं घर आहे. या बसा उठा असं ज्यांनी त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही या इथे आणि बसा म्हणून त्यांनी अधिकार दिला. पावसकर, नगरकर, आगरकर, सागरकर जे शासनाला पैसे भरतात ते धारेकरी आणि ज्यांनी पहिला नगरपालिकेला कर भरला म्हणून त्यांचं आडनाव कर हे पडलं. तर कर हा कायदा 1888ला आला. धारा हा शासनाला नंतर मिळालेला आहे. ब्रिटिश काळात 1600 सालापासून त्या ठिकाणी खोती होती, ती खोती अबॉलिश केली. खोत हा जमिनीचा मालक नाही, खोत हा महसुलाचा मालक असतो आणि तो शासनाला मिळाला तर शासनाने पण चुकीच्या नोंदी केल्या आणि अधिकाराचा गैरवापर केला. एक मिनिट पुन्हा एकदा मी क्लिअर करतो की मुंबईतले जे भूमिपुत्र आहेत, गावकरी आहेत, त्यांची घरं आहेत आणि बाहेरून आले, त्यांनी अतिक्रमण केलं सरकारी जागेवर, खाजगी त्या झोपडपट्ट्या आहेत. पण आता SRA कायदा पहिला आणला गेला आणि SRA कायदा एवढा आता राजमान्यता त्याला मिळायला लागली की SRAच्या नावाखाली घर मालक आहेत मूळचे मुंबईचे, त्यांना सुद्धा उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. याचं उत्तम उदाहरण आहे धारावी. धारावीमध्ये 12 कोळीवाडे आहेत, 100 एकरहून जास्त जमीन त्यांची आहे. असं असताना त्यांना झोपडपट्टी म्हणून विकसित केली जाते आणि त्या झोपडपट्ट्यांमध्ये म्हणजे घर मालकांना झोपडपट्ट्या ठरवून उद्ध्वस्त करतायत. त्यामध्ये 50% पुन्हा अपात्र होतात. सगळ्या झोपड्या जर जमिनीवर असतील तर अपात्र कशाला व्हायला पाहिजे. पण या पद्धतीने मुंबईची सगळी जमीन आज अदानीला दिली जाते. हा लढा हा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून वर्सोव्यामध्ये आम्ही इथे बोलतो आहोत. पण सगळ्या कोळीवाड्यांनी या आंदोलनात उतरलं पाहिजे, 2 पैसे खर्च केले पाहिजे, कायदा समजून घेतला पाहिजे. ही विनंती पुन्हा पुन्हा मी आपल्याला करत आहे. आम्ही उरणहून एवढ्यासाठी आलो की लोकनेते दिबा पाटलांचा विचार मुंबईत सुद्धा रुजला पाहिजे, मुंबईकरांना त्याचा फायदा झाला पाहिजे.
म्हणून आम्ही त्या धन्यवाद. जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकनेते दिबा पाटलांचा